संघर्ष गाथा माझ्या जीवनाची या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज मी पुण्यामध्ये आलो होतो आणि ज्यांनी तळेगाव, दाभाडे, मावळ या इव्हन मुळशी या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाची 40हून अधिक वर्ष वेचली आणि निराधारांचे जे आधार बनले असे श्री अमित कुमार बॅनर्जी, जे वास्तविक आहेत बंगालचे, पण बंगालहून महाराष्ट्रात येऊन त्यांनी डोंगरा एवढं काम उभं केलं. त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. आणि आज अत्यंत हृदयंगम असा कार्यक्रम पार पाडला. माझं सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं, वाचावं. उत्कर्ष प्रकाशननी याचं प्रकाशन केलेलं आहे आणि येणाऱ्या तरुणाईला देशासाठी आणि समाजासाठी कसं जगलं पाहिजे, संघर्ष करून देखील कसं टिकलं पाहिजे याचा एक आदर्श या पुस्तकामधनं म्हटलं. निरपेक्ष भावनेनी सेवाकार्य झालं पाहिजे, त्याच्यामध्ये जात नाही बघितली पाहिजे, भाषा नाही बघितली पाहिजे, प्रांत नाही बघितला पाहिजे असं मी म्हटलं. आणि तेच मला म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारची कंडिशनल सेवा नसावी. म्हणजे तुम्ही आमचा देव घ्या तर आम्ही सेवा देऊ, हे भारताला मान्य नाही. आणि असं करणारे जे ख्रिश्चन मिशनरी आहेत ते ज्या देशांमधनं आलेले आहेत त्या देशांमधनंच सेक्युलरिझम हा शब्द आलेला आहे, जो भारतीय संविधानाने स्वीकारलेला आहे. तर त्याचा अर्थही तोच आहे की कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी कोणी काम करू नये आणि त्याच्यामुळे सेवा कार्यामध्ये अशा प्रकारे अमुक देवाची पूजा केली तर आम्ही सेवा करू अशी कंडिशनल सेवा नसावी असं मी म्हटलं.